माझा आवडता ब्लॉग. त्याचं नाव आहे प्रथमेशची दिनचर्या. सो आज बेसिकली मी जात आहे ट्रेकला एका ट्रेकर्स ग्रुपसोबत, कळसुबाई ट्रेकला बेसिकली. आणि म्हणतात की खूप अवघड ट्रेक असतो, बट एक्सकेच काय जातं. आणि माझा फ्रेंड आणि मी जातो आहे टिपिकली. आणि सगळ्या गोष्टी त्या घेतलेल्या आहेत, पॅकिंग झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो त्यांची बस येते आम्हाला घ्यायला. सो तसे चाललो आहे. मिनी बस असेल बहुधा, कारण 17-18 लोक आहेत. सो लेट्स सी कसं काय ट्रेकिंग होतं आहे. तुम्हाला दर एक गोष्ट दाखवतो. तिकडचं सकाळचं सिनॅरिओ जो निसर्ग असतो सकाळी तोही खूप छान असतो. सो भेटूया तुम्हाला काहीच. तिथे लाईक ट्रेकला मी रोहनसोबत जात आहे. रोहन हा एकदम बालपणीचा मित्र आहे माझा. आणि पहिली काय ज्युनियर KG पासून आम्ही एकत्रच आहोत. सो तुला भेटा एकदा. नमस्ते गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. पहिला ब्लॉग आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. जसं की तो बोललेला आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा पहिला ब्लॉग असेल जो मी टाकणार आहे यूट्यूबवरती. सो आय होप तुम्ही चांगला रिस्पॉन्स कराल. आणि बाकी भेटतोच तुम्हाला थोड्या वेळात एकदा बसमध्ये बसल्यावर. आणि सगळ्यांची भेट देखील घडवतो. बाकी काय बोलायचं? येस, बाय. झालं जिंग जिंग माझ्या लेकराची आता करायची झालोया. फिरून बांधा भरून कैकी मारून आलोया. आता तुमच्या घरात झालं जिंग 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 जिंग. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आत्ता बारी विलेजच्या इकडे स्टॉप घेतलेला आहे. इथून स्टार्टिंग पॉईंट आहे कळसुबाईचा. आणि कळसुबाई हे महाराष्ट्राचं हायेस्ट पीक मानलं जातं. सो आम्ही आत्ता स्टार्ट करणार आहे ट्रॅव्हलिंग वरती. आणि भेटू शकतो वर एकदा रूमला तुम्ही. एनिथिंग बिफोर वी स्टार्ट काय बोलायचं? कारण का खूप हाईप आहे या गोष्टीची. कळसुबाई खूप टफ आहे, ट्रेक वगैरे सगळ्या गोष्टी. आज कळेल आपल्याला एक्झॅक्टली की टफ आहे, मॉडरेट आहे, कसं आहे ते आम्ही एक्सप्लोअर करूच. बट तुम्हाला माहिती असेल तर 1646 मीटर्स आहे पूर्ण ट्रेक. सो टफ राहणार आहे आणि 3 to 4 hours लागणार आहेत ट्रेकिंगसाठी ओव्हरऑल. सो लेट्स सी कसा एक्सपिरियन्स असेल. आणि बाकी ट्रेकर्स ग्रुप आहे बाहेरच. इथे थोडंसं थांबलो आहे आम्ही फ्रेशनअप होण्यासाठी. आणि थंडी तर आहे, खूप जास्त थंडी आहे. सो इथे येत असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी कॅरी करा. जसं की स्वेटर झालं, कानटोपी झाली तुमची, किंवा मग प्रॉपर ट्रेकिंगचे जे कपडे असतात ते घ्या. हे सेशन असेल. बाकी जीन्स वगैरे घालू नका इकडे. आणि खाऊन येत जावा थोडंसं. बाय. हम जो होटल में रुके हैं उसका नाम है होटल तन्मय और ओनर का नाम है मनोज दादा. ठीक है, होटल का नाम ध्यान में रखो. होटल का नाम तन्मय. ठीक है, ठीक है. आपलं बेस्ट विलेज कोणतं आहे? बारी. कुठे चाललो आपण? कळसुबाई. डेट काय आज? 1 तारीख. पहिला महिना. दुसरा महिना रे. ठीक आहे. आता वर जेव्हा स्टार्ट करू तेव्हा संग्राम लीड करेल फ्रंटला. वैष्णवी कुठे? आम्ही तिघं ट्रेक लीडर. वस्ती चेहरे बघून घ्या. माय नेम इज संग्राम, वैष्णवी आणि मी प्रवीण आहे. ठीक आहे. संग्राम फ्रंट लीड करेल, वैष्णवी मिडला थांबेल आणि मी बॅकला असणार. ठीक आहे. तुम्ही किती जरी एक्सपर्ट ट्रेकर असाल तरी संग्रामच्या पुढे कुणी जाणार नाही. आणि मी मागे असेल, माझ्या मागे कुणी राहणार नाही. जर मध्ये कुठे जात आहे बाहेर वॉशरूम वगैरे की जे पण असेल ते ग्रुपमधल्या कोणाला तरी सांगून जा. ठीक आहे. मी माझ्या मागे कुणी थांबणार नाही. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर आहे? ओके. त्याच्यानंतर जे इन्स्ट्रक्शन्स
दिल्या जातील त्या क्लिअरली फॉलो करा. शिड्यांच्या इथं गर्दी असेल खूप, तर तिथे जशी जागा मिळते तसं पटापट वर चढून घ्या. हा मागे राहिला मी यासाठी थांबतो असं तिथे करू नका अजिबात. ठीक आहे. जो सीढ़ियाँ है उनके सो गाईज आम्ही ट्रेक बिगिन करतोय. आता जस्ट चालू केलाय. आय गेस नाही चालू केलाय. केलाय. सो खूप मोठे चढण आम्ही आता करत आहोत. एकच मिनिट. जसं की म्हटलं 3 ते 4 तास लागणार आहेत आणि माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक असेल जो की मी एवढा उंचवाला करत आहे. बाकी जास्त एक्सपिरियन्स तर नाही आहे मला ट्रेकचा, बट आय होप की मी करू शकेल पूर्ण. तिकडे जा. आणि आमचे ट्रेक गाईड, हॅलो, नाव सांग. प्रवीण. प्रवीण. ओके. सो आमचे ट्रेक गाईड आहेत ते. दॅट्स इट. सो गाईज आता जे स्टार्ट केलं आम्ही ट्रेक, बट आपले हे कुठे आहे, ट्रेक लिडर्स कुठे आहेत भाई? येत आहेत मागून. फॉलो बघत असाल किती काळोख आहे समोर. ती पोरांचा ग्रुप बघ. दिसतं असेल तर तुम्हाला थोडं झूम इन करून दाखवतो. आणि वरती हा व्ह्यू तर आहेच चांगला. रोहन ब्रो, या दाट जंगलात आम्ही आलो आता ट्रॅकला. येस. आणि तुझा पण फर्स्ट ट्रेक असेल ना एवढा उंचवाला? वासोटा गेल्या. वसोटाला असं थोडी आहे उंच पीक वगैरे. काय खतरनाक. तर गाईज कसं आलं रोहन ट्रेक? खूप टफ चाललाय, पण आम्ही हार मानत नाही. एवढं शिकलोच नाही. आता 4 वाजलेत. रोहन लाईट फ्लॅशलाईट मार वर, समोर दिसत नाही. 4 वाजलेत आणि दम गेलाय सगळा. तर गाईज ब्लॉक जात नाही. आता खूप दमायला होत आहे आणि बोलायची ताकद पण नाही आहे. आणि सकाळची पहाटेचे 4 वाजलेत. व्हिडिओ बघून समजून घ्या. आणि व्हिडिओ बघून तुम्हाला समजत असेल कशी लागली आमची. तरी आम्ही तुमच्यासाठी ट्राय करतोय की जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवाव्या. बट या अंधारात आम्ही काहीच दाखवू तुम्हाला. अरे ती केवढे आहेत पण ते टाटा आहेत. चला वैष्णवीच आहे ती. उतरताना नाही त्रास होत. कसा एक्सपिरियन्स राहिला आतापर्यंत? त्याला अवतार नीट करायचा आहे गाईस. व्हेरी टफ बट व्हेरी इंटरेस्टिंग. डेफिनेटली रिकमेंडेड. खरं अशी लाईफमध्ये काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं तर डेफिनेटली तुम्ही कळसुबाईला व्हिजिट करू शकता. खूप अमेझिंग प्लेस आहे आणि जो एक्सपिरियन्स आत्ता सगळ्याचा आहे ना तो खूप मेमोरेबल असणार आहे. तुम्हाला तुमची वाटत असेल की लाईफ टफ आहे, तुम्हाला मी काहीतरी दाखवतो, हे तुम्ही बघा. जवळजवळ 4,500 फूट वरती ही लाईफ जगतात लोक. आणि आपण आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जग मारतोय की खूप टफ चाललेलं आहे. इट्स नॉट फनी. आपल्याला वाटतं आपली लाईफ टफ आहे, बट इट्स नॉट. काय बोलणं आहे का तुमच्या दोघींचं? या पण शिफ्ट होणार आहे तिकडे. यांची जागा आता हे दोघी घेणार आहेत. तर गाईज बघू शकत असाल खूप जोरदार हवा सुटली आहे इथे. आणि अजून 30 मिनिट तरी असेल बहुधा मला वाटत आहे, कारण का जेवढे आम्ही चढत आहोत तेवढे ते लांब लांब वाटत चाललंय. आणि हा रोहन आहे. रोहन, कसा एक्सपिरियन्स आहे? How's your experience, bro? Love it. कळत नाही कधी संपणार आहे. गाईज आयुष्यात एकदा कळस पाहिलं या तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वप्न वाटायला लागतील.
आहे बोलणं तुमच्याशी. बट इट्स रिअली इंटरेस्टिंग. बघू शकत असेल. आणि मध्ये मध्ये पायऱ्या तर मी नीट बनवलं नाही आहे. साऊंड पण या एवढंच पण असेल. बाकी आता डायरेक्ट मी वरती जाऊन तुम्हाला प्रॉपर व्ह्यू पॉईंट दाखवतो कसं आहे, कारण का इथं खूप जास्त वार सुटलेला आहे. सो गाईज आता आम्ही मॅगी मागवली आहे. आता खूप भूक लागली, कारण आता आम्हाला खाली कुणीतरी सांगितलेलं की 35 मिनटं लागतील शेवटच्या टोकावरला पोचायला. बट आता परत अजून अंतर वाढलेलं आहे, अजून 15 मिनटं म्हणत आहेत लोक. सो हे वाढतच चाललेलं आहे अंतर, आणि हे नेव्हर एंडिंग वाटत आहे. त्यापेक्षा म्हणलं की ठीक आहे, थोडंसं खाऊन घेऊ आणि मग पुढे परत चालायला लागू. बट तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे खूप विल पॉवर लागणार आहे, स्पेशली मुलींना, कारण काही टफ जातं खूप. आणि आत्ता 2-3 जणींना चक्कर पण आलेली आहे. सो इट्स क्वाईट डिफिकल्ट फॉर बोथ ऑफ अस, ॲज इन गर्ल्स अँड बॉयज ॲज वेल. बट फॉर गर्ल्स, if you are facing some kind of problem regarding your periods or anything like that, make sure that you don't come over here. Apart from this, it's a great experience. खरी लाईफ जगायची असेल तर काय एक्सपिरियन्स असतो, काय नसतो, कसा घ्यायचा, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतील. दॅट्स इट. गाईज आत्ता मॅगी आलेली आहे आमची. हाताकडे दुर्लक्ष करा, कारण का हात खूप मळलेला आहे. आणि हा बघा रोहन एकदम मस्त प्रकारे ओढत आहे एकदम मॅगी. कशी आहे रोहन मॅगी? चियर्स. कसली आठवण येते रोहन तुला मॅगीला? ओके, तर गाईज ही आमची मॅगी खाऊन परत कनेक्ट करतो तुम्हाला. बाय. रोहन ब्रो, फायनली वी कम्प्लीटेड इट. कैसा रहा? डन डन डन. कसं वाटतंय? तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे वरती एकदम पीक वरती. तर गाईज कसं वाटतं सगळ्यांना? कंटिन्यू गुडगुडत आहे. रुमालसाठी वाटलं जातं. आता आम्ही कळसुबाईच्या इकडे मंदिर आहे वरती कळसुबाईचं, तर तिकडे दर्शनासाठी थांबलेलो आहे. बाकी आता 7 वाजेपर्यंत आपल्याला प्रॉपर व्ह्यू दिसेल. एकदा ते घेतलं की मग झालं. पुढे दर्शन थांबले, पण इकडे पण खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे वरती, आणि खूप गार्डन झालं आहे. सो मी तुम्हाला एकदा हे कॅमेरा एकदा व्ह्यू दाखवतो कसं आहे काय इथे लोकांचं. खूप जास्त गर्दी आहे आणि खूप पाणी सुटलं आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज की जायचे फोन घेऊन.
वन वर्ड फॉर ट्रेकिंग कसा एक्सपिरियन्स होता एका वर्डमध्ये एक्सपिरियन्स कसा होता वन वर्ड यू ब्रो परत याल का तुम्ही परत याच कळसुवायला परत याल की रोहन तू रुपये असाल तर नक्की बोल तुझं काय रे काय नसेल तर वडावड येऊ ब्रो सो गाईज आत्ता खाली उतरण्यासाठी एवढी रांग लागलेली आहे आणि खाली जायचा मार्ग फक्त एकच आहे GICD आणि त्यातून एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो खाली म्हणजे असं नाही की एका वेळेस बट पाठोमाग गेलं तर ते जुनी सीडी आहे सो सांगता येत नाही कधी तुटेल सो आता सध्या तरी हा सिनरी आहे इकडे आणि बाकी एकदा खाली पोचल्यावरती मी परत कनेक्ट करेल तुम्हाला जेवढं सुंदर दिसतंय ना असं तेवढं कॅमेरा सो गाईज या प्रकारे आमचं ट्रेक झालेलं आहे आणि आता परत घरी जात आहे आणि टू बी ऑनेस्ट खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल क्रेझिएस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमधला कारण का एवढा अवघड ट्रेक होता तो लाईक आत्तापर्यंत मी गड किल्ले खूप केलेले आहेत असं नाही की नाही केले बट हा जो इंडिव्हिज्युअल होता इट्स अ एक्सपिरियन्स विच एव्हरीवन शुड गो थ्रू अँड इट्स द बेस्ट थिंग की तुम्ही एक वेगळ्या अँगलनी जग पाहता तर खूप मोठं लेसन्स पण देतात सगळ्या 10 गोष्टी देतात असे एक्सपिरियन्सेस सो येस आणि बाकी तर खूप सारे मित्रमैत्रिणी झालेले आहेत या प्रकारे वाईल डुईंग द ट्रेक इटसेल्फ कारण का मुंबई पुणे दोन्हीकडून आलते आणि या प्रकारे आमची बस आलेली आहे सो मी परत तुम्हाला थोड्या वेळाने कनेक्ट करतो टिल देन बाय.